साहेबांनी मार्गदर्शन केलेलंच आहे, बरोबर आहे. परंतु वन हक्क कायद्यामध्ये आता साहेब आहेत, साहेबांचा खूप मोठा अभ्यास आहे. परंतु सन 2005 पूर्वीचे 13 डिसेंबर 2005 पूर्वीचे जे काही पुरावे असतात तर आपल्या झरीचाच विषय नाही, हा देशपातळीवरचा विषय आहे. देशपातळीवरचा हा नुसता झरी तालुक्यापुरता विषय नाही आहे, हा देशपातळीवरचा विषय आहे. मध्य प्रदेशच्या लोकांचा हाच विषय आहे. जमिनीवर ताबा आहे पण पुरावा नाही, बरोबर आहे. तिकडे मेळघाटचा बी तोच पुरावा आहे, जमिनीवर कब्जा आहे परंतु पुरावा नाही. आता पुरावा नाही तर आता तिलेवार साहेब जरी आपल्या जीवाभावाचे माणसं असले पण तुमच्याकडे पुरावा नाही, ते पट्ट्याचे केसेस कसे काय मंजूर करतील, बरोबर ना साहेब. जे नियमात असेल तेच करावं लागते आपल्याला. त्याच्यासाठी धोरणात्मक पद्धतीचं हे जे काही बरोबर आपण शासन स्तरावर लढाई सुरू आहे तर त्याच्यामध्ये जर धोरणात्मक बदल सरकारने केला तर मग तिलेवार साहेबाला, आम्हाला, इरफान भाईला हे सगळं काम करणारा सोपं होईल. तर आता योगायोगानं आदिवासी मंत्री आपल्या जिल्ह्याचेच आहेत, बरोबर आहे. अशोक उईके, तुम्ही अजिबात हलगर्जीपणा करू नका. 100 दिवसाचा कालावधी सरकारने दिलेला आहे. आताच बैठक झाली सह्याद्री अतिथीगृह मुंबईत, सगळे आपल्या संघटनेचे लोक बी त्या बैठकीला गेले होते आणि 100 दिवसाच्या कालावधीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितले की वन हक्क कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे आणि खरोखर ती अंमलबजावणी सुरू आहे. परंतु ज्या लोकांकडे पुरावेच नाहीत, ज्यांना पट्टेच भेटले नाही, त्याचं काय, हा प्रश्न घेऊन आता आपल्याला आदिवासी मंत्र्याकडे जावं लागतं. आणि जोपर्यंत तिथून बदल होणार नाही तोपर्यंत आपल्याला म्हणजे पट्ट्याची अपेक्षा इथून ठेवता येणार नाही. कारण तहसीलदार साहेब जरी चांगले माणसं असले, कलेक्टर साहेब जरी चांगले माणसं असले, आता मी जरी पिशासारखा माणसासारखा असा येडागाळा दिसत असेल परंतु माझे संबंध सगळ्या अधिकाऱ्याचे असे समन्वयाचे आहेत. आणि म्हणून प्रत्येक कलेक्टरच्या माध्यमातून मला असं मार्गदर्शक टिप्पणी भेटती की तुमचा लढा फार योग्य आहे परंतु आमचे हात बांधलेले आहेत, लोकांकडे पुरावे नाहीत, आम्ही काहीच करू शकत नाही. वरच्या पातळीवरचे कलेक्टर म्हणजे 5-6 कलेक्टर गडचिरोलीच्या कलेक्टरपर्यंत हा विषय शासन स्तरावरचा आहे. आणि शासन स्तरावरचा विषय असल्यामुळं योगायोग आपल्या जिल्ह्याला आता आदिवासी मंत्री अशोक उईके सर भेटलेलेच आहेत. आता ते मंत्री झाले, त्यांच्या मतदारसंघासहित आपल्या जिल्ह्याचा प्रश्न त्यांनी तिथं मंत्रालयात मांडायला पाहिजे का, मांडायला पाहिजेत. परंतु आपण त्यांच्याकडे जाणारच नाही. त्याला काय स्वप्न पडलं का, ते काय अतिक्रमण धारकाचा पोरगा आहे का अशोक उईके, प्राध्यापक माणूस आहे, बरोबर आहे. आणि त्यांनी जमिनी फमिनीचं काय त्यांना घेणं देणं नाही, असतील गरिबीचे. परंतु आज रोजी ते तुम्ही चटके सुचले, ते त्यांनी चटके सुचले का, जमिनीची काय त्यांना जाणीव आहे का, नाही. म्हणून आपली सगळ्याची धोरणात्मक पद्धतीची अशी विनंती राहणार साहेबांना की ज्या लोकांना पट्टे भेटले नाहीत साहेब, त्या लोकांच्या न्याय हक्कासाठी एक मंत्रालयावरती विधानसभेमध्ये तुम्ही एक मंत्री म्हणून चांगल्या पद्धतीची तिथे मांडणी करा आणि एक सुधारित अधिनियम घोषित करा की ज्यांच्याकडे पुरावे नाहीत एक सुधारित अशी पर्टिक्युलरली तारीख ठरवून किंवा कुठलं तरी एक धोरण ठरवून अशा पद्धतीचं जर तिथं धोरण ठरलं तर मग ज्या काय आपल्या वन व्यवस्थापक समित्या सरकारने गठीत केलेल्या आहेत त्याला